कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सदाफुलीचं रोप मिळते का बघूया ग इथं. भेटेल की इकडे. आपल्या घरी सदाफुलीच नाही. आजपर्यंत तू मला कधीच चुकीची नाही वाटली, पण आता तू सगळी कसर भरून काढलीस तू. बाबा तुम्ही तरी ऐका ना, एकदा समजून सप्पे, घ्या ना. तू बाबा म्हणायचा अधिकार गमावलाय सप्पे. सप्पे. दिसत नाही का आल्यानं? हो ना. बोला सर, बोला मॅम, काय पाहिजे? तुमच्याकडे सदाफुलीचं रोप आहे का? हो मॅडम, आत्ताच 2 होती, कस्टमर घेऊन गेलं. काय दादा, आम्ही केवढ्या उत्साहाने आलो होतो तुमच्याकडे. मॅडम उद्या आणून देतो की. नाही ना दादा, बाबांना आज काम होतं म्हणून बाबा बाहेर पडले होते. रोज रोज थोडी नाही येणार आहेत ते. तुमची कोणाची ओळख करता की सिम्बा सारखी. कोण शिंबू रे? अमोल, झालं बाळा? ठेवलं सगळं? हो मा. व्हेरी गुड. ऐक ना, ते सदाफुलीचं रोपट आहे ना, ते आपण परत द्यायचं का? का मा, ते रोप तर छान आहे की. आपण जर ते रोप तर खिडकीत ठेवलं तर केवढं बाहेर दिसेल. अरे हो, ते खूपच छान आहे, पण आपल्याकडे जागा नाही ना. आपण घरात 2 किंवा 3च झाडं लावू शकतो. मग ते उगाच वाया जाईल म्हणून म्हणते आपण देऊन टाकूया ते. हा आपण लय पण गर्दी नाही करायची बरं का. मग आपण वापस द्यायची का मा? अरे बाळा, आपल्याकडे झाड नाही लावता येणार, पण दुसऱ्यांच्या घरी तर लागेल ना. त्याला छान छान फुलं येतील, हो की नाही? हो मा. आणि अमोल, आपल्याला जेवढी गरज असते ना तेवढंच आपण घ्यायचं. हा ठीक आहे मा, मी देऊन येतो. व्हेरी गुड. जा देऊन या. गुड. मी नेतो की मॅडम. नाही नाही, राहू द्या तुम्ही, जाईल की तो. जा देऊन ये परत. हा मग हे देऊ का? अरे ते आहे आमच्या घरात. मग तुम्हाला कुठलं देऊ? नको, राहू दे, कॅन्सर. दुसरीकडे बघूया का बाबा आपण? नको आर्या, जाऊया घरी. आम्हाला नको हे रोप, का रे बाळा? कारण आमच्या घरी शेताला जागा नाही येतो. होय, मग आम्ही घेऊन जाऊ हे झाड. तुमच्याकडे जागा आहे का? हो आहे की. क्या बात आहे. मग हे रोप घरात लावायचा, त्याला 1 दिवसात पाणी घालायचं आणि घरात पण जास्त सूर्यप्रकाश पडणार नाही याची काळजी घ्यायची. हे घ्या. अरे वा, सगळं माहित आहे की तुला. माझी मा सांगते मा सगळं आजोबा. वा, नियती. अमोलने बरोबर बाबांना आजोबा म्हणून हाक मारली ग. तुझं नाव काय आहे बेटा? अमोल. अमोल. अरे वा, छान आहे की तुझं नाव. तुला कसं काय माहिती रे एवढं? माझी आई म्हणते की आपण चालन करून खूप गोष्टी शिकू शकतो. आमच्या जुन्या घरामध्ये मोठी बाग होती. आई आजोबांनी खूप झाडं लावलेली, त्यामुळे माहितीये. बाय आजोबा. बाय. बाबा, त्या मुलाला ना कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय, पण नक्की कुठे पाहिलं ना तेच आठवत नाही बघा. गोड आहे पोरगा.
आता बरं वाटतंय? होय काय की एकदम उबळच आली. खोकला वाटत छातीत. हा हाय जरा. ते जरा वाईटच. लय दमवत. आता तुमची सून हाय सोबत म्हणून बरं झालं. अरे ही सून नाही माझी. हा पण असती तर बरं झालं असतं. बाबा काही काय बोलताय तुम्ही? अगं सून नाही तर लेक म्हण. जी होती तिला लेकीगतच जीव लावला होता की. पण काय झालं, गेली ती गेलीच एकदम. परत फिरून एका शब्दानं बी विचारलं नाही बघ तिनं. बाबा आता कशाला तो विषय? अगं तो जातोय कुठं? माझ्या आत हे खोकला ही सगळी दुखणी लागली ती कशामुळं? काय झालं बाबा? अरे काय सांगायची बाबा तुला आमची चित्रकथा. सून पुण्यात आहे तर एकदा बी भेटायला आली नाही ना. माझ्या नातवाला कधी भेटवलंय मला तिने. काय सांगता? आबा म्हणायची मला आणि बापासारखंच वागवायची बघ. अरे आज कसं काय अचानक बाहेर आलं काय माहित. बाबा आता तुम्ही त्या मुलाला भेटलात ना म्हणून तुम्हाला असं होतंय बघ. हा बराबर पकडलंच बघ. जा त्यांना पैसे देऊन ये, जाऊया आपण. हो बाबा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.